नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की आरटी 2026-27 ला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल, फॉर्म भरायचा असेल, तर त्यासाठी एक महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा रेसिडेन्शियलचा. शाळेपासून तुमचं घर किती अंतरावर आहे, ते अंतरावरती बाय एरियल मोजलं जातं, पण त्या संदर्भातलं तुमच्याकडे प्रूफ लागतो, रहिवासी दाखला. किंवा त्याला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मग ते ऑप्शन्स कोणकोणते आहेत त्यापैकी एक तुम्हाला रेडी करून ठेवावं लागेल. कारण लक्षात घ्या, काही डॉक्युमेंट काढायला वेळ लागतो, काही डॉक्युमेंट तुम्हाला हे 11 महिन्यापूर्वीचे लागतात. सो हे सगळं समजून घ्या आणि डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर आत्ता प्रिपेअर करा. नाहीतर ऐनवेळी तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ जर चुकीचं असेल किंवा रहिवासी दाखला तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी जे मुद्दे सांगतो ते लक्षात घ्या. अजूनही भरपूर अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन अपडेट येते आता. एक समिती नेमलेली, त्यानिमित्ताने आता नवीन काही निकष पण लावले जाऊ शकतात. सो तेही अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत की रहिवासी दाखला पर्याय काय आहे, कुणाच्या नावाचा हवा आणि कधीपर्यंतचा हवा हे सांगणार आहे. तत्पूर्वी की या संदर्भात डिटेलमध्ये तुमची बॅच मी लॉन्च केलेली आहे. फक्त 49 रुपयामध्ये तुमची आरटी मध्ये ॲडमिशन घेण्याची प्रोसेस कशी आणि कसं ॲडमिशन तुमचं होऊ शकतं यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये सांगणार आहे. आठवड्यातनं एक दिवस सध्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जसे फॉर्म सुटतील तसे तुम्हाला आठवड्यातनं जास्तीत जास्त लेक्चर घेऊन तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे. सो पुढचे 8 वर्ष तुमचं शिक्षण फ्री होणार आहे. 5-6 लाख रुपये तुमचे वाचणार आहेत. तर मला वाटतं 49 रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मी देणार आहे. सो नक्की जॉईन करा. त्याचबरोबर तुमच्या माहितीतले रिलेटिव्हमध्ये, ग्रुपमध्ये, मित्रांमध्ये कोणी असेल त्यांना शेअर करा. फक्त 499 रुपयात तुम्हाला ह्या बॅचेस आम्ही देत आहोत. 4थीची बॅच, 5वीची स्कॉलरशिपची बॅच, 7वी 8वी स्कॉलरशिप बॅच, सगळे विषय तुमचे फक्त 499 रुपयात आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. आता तुम्ही मला सर शिकवलं कसं शिकवतात, तर तुम्ही यूट्यूबला ह्या सगळ्यांचे लेक्चर बघू शकता. तुमच्या मुलाला ते लेक्चर दाखवू शकतात. त्याला जर आवडलं, त्याला जर समजलं तर नक्की जॉईन करू शकतात. ह्या बॅचमध्ये तुम्हाला शिकवलं जातं, नोट्स दिल्या जातात, होमवर्क दिला जातो. म्हणजेच आपण म्हणूया टेस्ट सिरीज पण खूप जास्त सॉल्व्ह करून घेतल्या जातात. मुलाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन आम्ही जात असतो. सो ह्या बॅचला तुम्ही सगळे व्हिडिओ, तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतात संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान, आणि ते नाही भेटले तुम्हाला बघायला किंवा तुम्ही वेगळ्या कामात आहात, मुलाला वेगळं काम दिले तुम्ही, सो ते नंतर रेकॉर्ड होऊन जातात. हवं तितक्या वेळेस कितीही वेळेस तुम्ही पाहू शकता. सो अशी ही बॅच पण आहे. यानंतर पुढे आम्ही ऑलिम्पियाडच्या बॅचेस असणार आहे, नवोदयच्या बॅचेस असणार आहे आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस पण असणार आहे. त्याचं पण अनाउन्समेंट आम्ही उद्या परवा करणार आहोत. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, 2025-26 म्हणजे आत्ताचं वर्ष जे चालू आहे, करंट वर्ष हे आहे 2025-26. ह्या वर्षामध्ये जी ॲडमिशनची प्रोसेस झाली होती त्या प्रोसेसमध्ये त्यांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्र सांगितली होती. तोच मुद्दा विथ प्रूफ तुम्हाला मी आता प्रत्येक व्हिडिओ घेताना तुम्हाला प्रूफ देत असतो, दाखला देत असतो. मी हवेत तर बोलत नाही तुमच्याशी, लक्षात घ्या. विथ प्रूफ दाखवतो. पण यामध्ये त्यांनी दिलेला हा 12 नंबरचा पॉईंट आहे. रहिवासी दाखला पर्याय काय काय आहेत बघा, हा 12 नंबरचा पॉईंट आहे. रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. वंचित घटक म्हणजे कोणते? असे घटक जे बघा ह्या कॅटेगरीमध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, SBC असेल, त्यानंतर NTचे प्रवर्ग सगळे NT अ, NT ब, NT क आणि NT ड असू द्यात, हे सगळे प्रवर्ग वंचित घटकात मोडतात. आणि आर्थिक दुर्बल घटकामध्ये कोण मोडतं? तर आर्थिक दुर्बल घटकामध्ये ओपन असू देत किंवा EWS असू देत किंवा SC-BC असू दे, हे तुमचे आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडतात. मग यांना सगळ्यांनाच, म्हणजे जेवढ्यांनाही ॲडमिशन इथे घ्यायचं किंवा फॉर्म भरायचा आहे आरटी मध्ये, सगळ्यांनाच लागणार हे रहिवासी दाखला. म्हणजे यामध्ये ऑप्शन त्यांनी काय दिलं बघा, रेशनिंग कार्ड हा एक ऑप्शन आहे, ड्रायव्हिंग लायसन्स दुसरा ऑप्शन आहे, वीज किंवा टेलिफोन बिल हा तिसरा ऑप्शन आहे, पाणीपट्टी हा चौथा ऑप्शन आहे, प्रॉपर्टी टॅक्स हा 5वा ऑप्शन आहे, त्यालाच आपण घरपट्टी म्हणूया. फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक हा 6वा ऑप्शन आहे, आधार कार्ड हा 7वा ऑप्शन आहे, मतदान ओळखपत्र हा 8वा ऑप्शन आहे, पासपोर्ट हा 9वा ऑप्शन आहे. यापैकी नसेल तर तुम्हाला अजून एक सांगितलंय, भाडे करार हा कोणता आहे? हा तुम्हाला 10वा ऑप्शन. बघा, हे एकूण 10 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. फक्त भाडे करार हे जर नसेल, 10वा ऑप्शन तुम्हाला जर वापरायचं असेल, भाडे करार. आता बघा, यामध्ये बरेचसे पालक येतात भाडे करारामध्ये. सर आम्ही त्या शिफ्ट झालो त्या सिटीमध्ये, ह्या सिटीमध्ये भाडे करारावर आहोत.
तो भाडे करार हा तुमचा कसा असावा, तर सब रजिस्ट्रारकडे म्हणजेच दुय्यम निबंधाकडे तुमचा ह्या कार्यालयामध्ये रजिस्टर केलेला असावा. रितसर त्याची पावती असावी, रितसर त्याचं डॉक्युमेंट असावं. आपलं 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर केलं, नोटरी केली ते चालत नाही. नोटरी 100 रुपयाच्या बँक पेपरवर चालत नाही. कशाचं लागतंय, भाडे करार हा दुय्यम निबंधकाचा लागतो. बघा, हा करार करायला कदाचित आत्ता खर्च होईल तुमचा मालक कदाचित नाही म्हणेल, पण त्याला सांगा मला गरज आहे बाबा पुढच्या 8 वर्षासाठीची, सो याला तुम्ही खर्च करा. होईल 1000, 2000, 4000 पर्यंत खर्च, 5000 पर्यंत खर्च होईल, पण तो खर्च करून घ्या, कारण भविष्यातले 7-8 लाख रुपये तुमचे वाचणार आहे. आता तुम्हाला 5 म्हणता की 7 म्हणता की 8 लाख, डिपेंड तुमच्या स्कूलची फी किती आहे. सो एवढी फी जर तुमची वाचणार असेल तर तुम्ही आत्ताच हे करून घ्या. दुसरा आता हा मुद्दा कदाचित तुम्हाला आता जमणार नाही, काय की हा भाडे करार जो आहे ना, हा 11 महिन्याच्या आतला असावा लागतो. 11 महिन्याच्या आतला असावा लागतो, तर आणि तरच तुम्हाला हे जमतं, हे पण लक्षात घ्या. आता याला सोल्युशन काय पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता याला तुम्हाला अडचण येणार, सर आमचा 11 महिन्याचा नाहीच ना, मग आता काय करता येईल. सो याला ऑप्शन पुढच्या व्हिडिओत मी सांगतो तुम्हाला. मला फक्त तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, सर आम्हाला हे शक्य नाही आहे, आमच्याकडे हे ऑप्शन्स आम्हाला नाही आहे, याला ऑप्शन सांगा तुम्ही, आम्हाला काहीतरी पर्याय द्या. तो पर्याय पण मी तुम्हाला देतो. सो यापैकी जर पर्याय नसेल तर मला सांगा. आता रहिवासी दाखलामध्ये हे जे तुमचे ऑप्शन्स आहेत ना, बघा किती ऑप्शन्स, टोटल 10 ऑप्शन आहे. आता ह्या 10 ऑप्शनमध्ये MSCB लाईट बिल आणि टेलिफोनचं बिल पण चालणार. तुम्हाला इथे टेलिफोनचं नाव पण टाकतो मी, टेलिफोनचं बिल पण चालणार आहे. बघा, ह्या 10 ऑप्शन मध्ये तुम्हाला, सर आमच्याकडे हे सगळं आहे हो, पण आम्हाला ज्या स्कूलच्या जवळ मला ऍड्रेस दाखवायचा आहे. आता यातला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला ऍड करू इथे, काय प्रयत्न करायचा सगळ्यांनी स्कूलच्या जवळपास तुम्ही 1 किलोमीटरच्या आत असावं लागेल. आत, मग 1 किलोमीटरच्या आत असणारा तुमचा ऍड्रेस प्रूफ लागेल तुम्हाला, बरोबर का. रहिवासी दाखला लागेल ना, ऍड्रेस प्रूफ, आणि हा ऍड्रेस प्रूफ तुमचा यामध्ये या डॉक्युमेंटमध्ये असावा. तुमच्याकडे आहे डॉक्युमेंट, पण तुमचं कदाचित तुमचा ऑप्शन काय होऊ शकतं, अडचण तुमची काय येऊ शकते. पहिली अडचण येऊ शकते की सर आमच्याकडे आहे हो, पण 1 किलोमीटरच्या बाहेर आहे, 1 किलोमीटरच्या बाहेर आहे. मग आता याच्यात काय होतंय, मग बाहेर असेल तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस कमी होऊ शकतात. चान्सेस वाढवायचे आपल्याला, कमी नाही करायचे. पहिला मुद्दा. दुसरं काय सांगू शकतो मी, सर 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये आम्ही सध्या राहतोय, कदाचित हे भाडे करारावर राहतो आम्ही, किंवा कदाचित राहतोय आम्ही, पण आमच्याकडे अपेक्षित असं कागदपत्र नाहीये तुम्ही सांगितलेलं. माझ्याकडे आधार कार्ड आहे, माझ्याकडे सगळं आहे, पण ते माझ्या सपोज माझ्याकडे लाईट बिल येते सर, पण ते मालकाच्या नावावर आहे किंवा वेगळ्या नावावर आहे, माझ्या नावावर नाही, माझ्या मुलाच्या नावावर नाही, आणि माझे पालक म्हणून माझ्या नावावर नाही आहे. सर ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पण ऍड्रेस आमचा वेगळा आहे सर, गावचा आहे, वेगळा आहे, हा जिथे राहतो नाही आहे. रेशन कार्ड आहे पण ते गावचं आहे, म्हणजे असं होऊ शकतं याच्यामध्ये. आधार कार्ड आहे पण ऍड्रेस तर सर वेगळा आहे आमचा, नाही का. मतदान कार्ड आहे पण ते वेगळं आहे सर आमचं. ड्रायव्हिंग पासबुक आहे पण ते बँकेचं वेगळं आहे. म्हणजे हे सगळं होऊ शकतं, पण ऍड्रेस वेगळा आहे सर. हे डॉक्युमेंट आहे पण ऍड्रेस मला 1 किलोमीटरच्या आत पाहिजे ना, तो मिळत नाही सर. काय करता येईल बघा, ही अडचण तुमची असू शकते. मग ही अडचण लक्षात घेऊन तुमचा, जर अडचण असेल मला कमेंटमध्ये टाका, पुढचा व्हिडिओ त्याच्यावर घेतो ना. तुमची अडचण आहे ना, त्याला सोल्युशन मी तुम्हाला देतो. सो हे होऊ शकतं. बघा, तुमचे चान्सेस तुम्हाला सिलेक्शनचे वाढवायचे असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. तर फॉर्म भरला, नंबर लागत नाही, दरवर्षीचा एक काय प्रॉब्लेम नाही, लागत नंबर असं नाही, लागतो नंबर. हे मागच्या वर्षी मी अनुभवलेलं आहे. सो मी तुम्हाला रिपीट सांगतोय की ह्या गोष्टी लक्षात घ्या. सो यापैकी बघा कोणतं तुमच्याकडे अवेलेबल आहे. नुसतं अवेलेबल असून चालत नाही, त्याच्यावरती 1 किलोमीटरच्या आतचा तुमचा जो काय ऍड्रेस तो असावा लागेल. तुम्ही 1 किलोमीटरच्या बाहेर राहत असाल तर मग तुमचे चान्सेस कमी होईल. बघा 3 किलोमीटर पर्यंत चालणार आहे, पण 3 किलोमीटर पर्यंत येण्यासाठी पहिले ते विचार काय करतात, 1 किलोमीटरच्या आत कुणाचा ऍड्रेस आहे त्या बालकांचा पहिला नंबर लावा, मग जातात ते 2 किलोमीटर, मग जातात 3 किलोमीटर पर्यंत. सो हा पर्याय नीट लक्षात घ्या, नाहीतर काय फॉर्म भरून टाकला तर चान्सेस कमी होतात. सो चान्सेस वाढवायचे आपल्याला, समजलं मी काय बोलतोय. सो यापैकी एक तुमचा ऍड्रेस प्रूफ लागेल. कुणाच्या नावाचा लागेल, हा बघा तुमच्या शक्यतो पालकांचा असेल तर वेलंगुड, आणि शक्यतो पालकांचाच असतो, पालकांचा चालेल. पालकमध्ये तुम्ही काय करू शकता, शक्यतो वडीलच घ्याल तुम्ही, आई शक्यतो घेऊ नका, कारण प्रत्येक डॉक्युमेंटवरती शक्यतो वडिलांचं नाव असतं पालक बरोबर आहे. पालक वडीलच घ्या. शक्यतो आईचा ऑप्शन तुम्ही ठेवू नका, आईला नका ठेवू इथे, शक्यतो पालक वडील ठेवा. अगदीच नसेल शक्यतो आईचा चालेल, पण शक्यतो वडिलांचा ठेवा. हा पहिला मुद्दा. दुसरा, मुलाच्या नावाचा चालेल का, मुलाच्या नावाचा जो पाल्ला आहे तो, यस मुलाच्या नावाचा पण चालेल, पण आता या काळात मुलाच्या नावाने कोणी ॲग्रीमेंट करणार नाही, मुलाचे हे डॉक्युमेंट पण अवेलेबल नसेल. हा, मुलाचं आधार कार्ड असू शकतं, आधार कार्ड होऊ शकतं, आणि त्यावरती जर तो ऍड्रेस असेल तर चालेल.
मुलाच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस जर तिथला जवळचा 1 किलोमीटरच्या आतचा असेल तर तो चालेल. आता हे तर त्याला नसणार आहे, हे नसणार आहे, हे पण नसणार आहे, हे पण नाही, 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 हे पण नाही. सो आधार कार्ड मुलाचा असू शकतो, तुम्ही काढू शकता. मग मुलाच्या नावाने आधार कार्ड घ्या आणि त्याच्यावर ॲड्रेस तो ठेवा 1 किलोमीटरच्या आतला. हा एक पर्याय तुम्हाला आहे. ओके, हे सगळे डॉक्युमेंट आहे. पालकाच्या नावाचे, वडिलांच्या नावाचे जास्त प्रेफर करा. जिथे ज्यांना अडचण आहे त्यांनी आईच्या नावाचं घेऊ शकता. अजून वाटलं तुम्हाला तर मुलाच्या नावाचं पण चालणार. एक कोणतंही चालतंय, कोणतंही एक चालतं. ओरिजिनल लागतंय आणि नंतर झेरॉक्स लागणार तुम्हाला. ओके, सो हा मुद्दा पहिला झाला कुणाच्या नावाचा हवा मी तुम्हाला सांगितलं. अजून काय होतं, काय काय पर्याय सांगितले तुम्हाला? 10 पर्याय, 10 पैकी एक पर्याय तुम्हाला इथे वापरायचा आहे. नंतर कुणाच्या नावाचा आहे, पहिला प्रेफरन्स मी तुम्हाला सांगितला की पहिला प्रेफरन्स वडिलांच्या नावाला द्या. दुसरा प्रेफरन्स हे पाल्य मुलाच्या नावाला द्या ज्याचं ॲडमिशन घ्यायचं आपल्याला. आणि अगदीच नसेल तर मग आईचा ऑप्शन तुम्ही वापरू शकतात. आणि कधीपर्यंतचा हवा, तर बाकीचे बघा, फक्त भाडे करार जो आहे ना, हा भाडे करार फक्त तुम्हाला 11 महिन्यापूर्वीचा लागतो. 11th मंथ पूर्वीचा लागतो. 11th मंथ पूर्वीचा लागतो. बाकीचे सगळीचे डॉक्युमेंट तर काही गरज नाही, कधीचे पण चालतात. बाकीचे डॉक्युमेंट कधीचे पण चालतात, त्याला काय असं लिमिट त्यांनी दिलेलं नाही. सो हे लक्षात घ्या. ओके, सो हे मुद्दे मी कव्हर केलेले आहे, क्लिअर केलेलं आहे. यात काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका. यात आवडलं तर मला लाईक पण करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये पण कळवा की सर प्रॉपर आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि अशीच माहिती देत राहा. सो अजूनही ॲडव्हान्स अपडेट तुम्हाला मी देतो. यात अडचण मला सांगा फक्त, पुढचा व्हिडिओ त्याच्यावर मी घेतो आणि याच्यानंतर पण अपडेट व्हिडिओ मी घेणार आहे तुमच्यासाठी. आणि ह्या व्हिडिओ बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर सगळं लिंकनुसार गाईड करणार. तुमचे काही अडचण असू द्या ते पण मी ह्या बॅचमध्ये सॉल्व्ह करणार आहे. सो पुढचे 5-6 लाख रुपये वाचवायचे असेल तर 49 रुपयाची बॅच लगेच जॉईन करा. त्यात पूर्ण गायडन्स आम्ही करणार आहोत. आणि स्कॉलरशिपच्या बॅचेस तुमच्या सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करा. ह्या स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये 499 रुपयात सगळं शिकवलं जातं तुम्हाला. टू द पॉईंट आहे. तुम्ही एकदा बॅच जॉईन करून बघा, यूट्यूबचे लेक्चर बघा, ॲपवरती नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट अवेलेबल आहे, टेस्ट ॲनालिसिस अवेलेबल आहे, तुम्हाला होमवर्क दिलेला, सगळी तयारी करून घेतली जाते बघा ह्या बॅचमध्ये. आमचे काही पालक असतील त्यांनी कमेंट करून सांगा कसं चाललंय लेक्चर तुमचे. एकदम प्रॉपर चाललेलं आहे. काही अडचण असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशालाचा ॲप आहे, प्ले स्टोअरवर डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि मग शालेय स्पर्धा परीक्षांवरती क्लिक करून तुम्ही स्कॉलरशिपची बॅच जॉईन करू शकता. ओके, सो काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.